जस्ट एक तासाभरापूर्वी पाऊस झालाय आणि बघा पाणी का किती पाणी आहे. सीध पाणी. नमस्कार मंडळी, स्वागत आहे नवीन व्हिडिओ मध्ये. आणि आपण आज निघालो, विकेंड आहे, बाहेर निघालो फिरायला. माहित नाही कुठे जाणार आहोत, फक्त लागलो रस्त्याला कुठेतरी जाणार आहोत है ना रे. 12 वाजलेत बघा. 12 वाजता आम्ही निघालो. जेवढा उशिरा निघालो होतो तेवढा उशिरा निघून कुठं लांब कुठं जाणार आहे, जवळपासच कुठं जावं लागणार आहे. बघू आता. म्हणतात सगळे शिरगावला, आधी शिरगावला जाऊ, मग लोणावळ्याच्या दिशेने बघू जाऊ. तिकडे काय कुठं जाता येईल माहीत नाही. टाईमनुसार बघू आपल्या कुठे होतंय, काय कसा प्लॅन होतो. तर मित्रांनो, गावाकडून बहीण आल्यामुळे अचानक आमचा प्लॅन ठरला. म्हटलं त्यांना कुठेतरी फिरायला नेऊ, म्हणून आज विकेंडला आपण निघालो होतो. निघालो शिरगावला, लोणावळ्याच्या दिशेने. आधी शिरगावचं दर्शन घेऊ साईबाबाचं आणि मग पुढे लोणावळ्याच्या दिशेने जाऊ. बघू कुठेपर्यंत जाता येते, कदाचित एक परत देऊ की त्याच्या पुढे पण जाऊ. बघत राहा व्हिडिओ. चला मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो शिरगावला. साईबाबाच्या दर्शनासाठी आलो. पार्किंगमध्ये आता गाडी लावले मागे आणि इकडे मंदिर बघा. आता सकाळचे नाही, दुपारचे 12 वाजलेच, 1:15 झाले. सॉरी, 12 वाजता निघालो आपण, पण ट्रॅफिकमुळे वगैरे थोडा वेळ लागला. चला मंदिरात जाऊया. या इकडे पण चप्पलचं स्टँड आहे. आता जाऊया मंदिरामध्ये. चला. बऱ्याच वेळा आलोच शिरगावला, कारण आपल्याला जवळ आहे, नेहमी येऊ शकतो प्रति शिर्डीला. पण आज खास आलो आहे कारण बहीण आलेली, बादचा आहे, त्यांना दाखवायचं होतं. त्यांनी बघितलं नव्हतं. आय थिंक खूप लहानपणी बघितलं असेल आधी. आज म्हणलं चला ना, सुट्टी आपल्याला फिरून आणू, म्हणून आता आलोच प्रति शिर्डी शिरगावला. चला आता आपण इथून जेवणाचं कुपन घेतलं ॲक्च्युली. ठीक आहे, तर दुपारी 12 ते 3 पर्यंत, संध्याकाळी 6 ते 9 महाप्रसादाचं कुपन इथं भेटतं. पर पर्सन 50 रुपये. आपण 6 कुपन घेतलेत. या इकडे आपल्याला नंतर जेवायला जायचं आहे, म्हणजे प्रसाद घ्यायला. आधी इकडं आपण मंदिरात जाऊ, दर्शन घ्यायला. आतमध्ये काही मोबाईल अलाउड असणार आहे, त्यामुळे आता बंद करतो. चला, आता आपलं दर्शन तर झालं मित्रांनो. मंदिराच्या बाहेर आलोत आणि बऱ्याच दिवसांनी आलो, त्याच्यामुळे आता बरेच बदल झाले तिथं. बघा इकडे रस्ता होता जायला चावडीकडे आणि द्वारकामाईकडे, तो बंद झाला. तर इकडनं रस्ता केला आहे. आणि या इकडे आता नवीन हे मंदिर झालं आहे, श्री शनिदेवाचं मंदिर. हे आधी नव्हतं, तर हे आता रिसेंटली केलं आहे. आणि या इकडे हे होणार आहे, हनुमानाचं मंदिर होणार आहे. आणि इथं श्रीमंत वरदविनायक मंदिर, म्हणजे 2 मंदिर इथं होणार आहेत. चला आता आपल्या इकडे जायचं आहे, द्वारकामाई आणि चावडीकडे. चला आपण निघालो आता द्वारकामाई आणि चावडीकडे. आलो तिकडे बाबांच्या चावडीकडे, आणि हे तर बंद आहे. आधी पहिलं चालू होतं, इकडं आतमध्ये जाता येत होता, पण आता बंद केलं आहे. त्याच्यामुळे तिकडं कोणी नाही आहे. ठीक आहे, आपण द्वारकामाईकडे जाऊया. हे बघा इकडे आतमध्ये आहे द्वारकामाई. चला. आपले सगळं दर्शन वगैरे करून झालं आहे आणि आपण आता आलो तिथे अन्नप्रसादालयाकडे. इकडे आपण आतमध्ये जाऊन अन्नप्रसाद ग्रहण करू. फर्स्ट टाईम मी पण इकडं आतमध्ये आलो, माहिती का. याच्या आधी कधी योग नाही आला प्रसाद ग्रहण करण्याचा. आता जाऊया आतमध्ये. भारी वाटतं, एकदम राजवाड्यासारखं वाटते. मस्त आहे. पहिल्यांदा आलो आपण, फर्स्ट टाईम आलोत. अरे आम्ही पण इथं पहिल्यांदाच आलोत, माहिती आहे का, जेवायला. इतक्या वेळेस आलो पण आत जेवायला नाही आले. हां मग ठीक आहे ना. चला, हे आतमध्ये असं आहे. ओके, सेल्फ सर्व्हिस आहे, तिथं लाईनला लागायचं आहे. चला या इथे ॲक्च्युली सेल्फ सर्व्हिस. आपल्याला लाईनमध्ये लागून आपलं स्वतःचं ताट घेऊन मग इकडे कुठे टेबलवर बसायचं आहे. या इथे फलकावरती सुंदर असा संदेश आहे, तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हा संदेश आवर्जून वाचा. आता जसं मी म्हटलं, फर्स्ट टाईम आलो इथं आपण जेवण करायला. योग आला आहे आणि इथं आहे बटाट्याची भाजी, ही स्वीट डिश आहे, वरण भात आणि चपाती, सात्विक जेवण. सगळ्यांनी आता मस्तपैकी प्रसादाचा आस्वाद घेऊया. चला, माझं तर जेवण झालं आहे, माझी प्लेट नाही आहे दिसत असेल तुम्हाला. आणि अजून यांचं ऑलमोस्ट होत आलं आता जेवण. कसं होतं जेवण रे? जेवण कसं होतं? चांगलं होतं ना, एकदम टेस्टी असं. आणि काय आलोकनी
त्यांनी वरण भात परत घेऊन काढलं, म्हणजे एवढं टेस्टी होतं, चांगलं जेवण आहे. आणि तिथं जसं म्हणलं आहे की बाबा लागेल तेवढंच घ्या, वेस्ट करू नका. त्यामुळं ताटात जेवढं आहे तेवढं संपवा. आम्ही सगळं संपवलं आहे. आता हे संपवलं, थोड्या वेळात संपलं की मग आपण निघूया पुढच्या दिशेने. आपल्याला आता मस्तपैकी शेरगावच्या साईबाबाचं दर्शन घेऊन आणि अन्नप्रसाद ग्रहण करून आम्ही निघालो लोणावळ्याच्या दिशेने. आणि मस्त हा घाट उतरतोय आणि मजा येते ड्राईव्ह करायला. वातावरण मस्त झालं आहे, समोर बघा ढग दिसत आहे डोंगरावरती. आणि आता आम्ही निघालो एकविरा देवीच्या दर्शनासाठी. तर बघू शकता एवढा पाऊस तर नाही या रोडला, नाही तर एरवी पावसाळ्यात जर आलं तर ह्या रोडला भरपूर पाऊस असतो. आणि पावसाळ्यात इकडचं वातावरण एक नंबर असतं, मजा येते ड्राईव्ह करायला आणि इकडचं वातावरण एन्जॉय करायला. आपण आता फायनली लोणावळ्यामध्येच पोहोचलो आणि इकडून राईट घ्यायचं आपल्याला एकविरा देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. ही आहे ती कमान, श्री क्षेत्र एकविरा देवी देवस्थान, वेहेरगाव, कार्ला, लोणावळा. बघा वरती डोंगरावरती धुका आहे. वाव, त्या डोंगरावरती जायचं आपल्याला. बघा आज किती गर्दी इकडं एकविरा देवीला. आता 4:15 वाजले, 4:15 वाजता आपण आलो तिथे. पुरा डोंगर आहे आणि पायथ्यालाच आपण. इकडं बघा किती बकरे आहेत, मटन, चिकन सगळं इथं. फायनली आपण पोहोचलो एकविरा देवीची. तर पार्किंगमध्ये बघा इकडं गाडी लावली. आज भरपूर गर्दी आहे आणि इथं पेंट पार्क आहे, 100 रुपये चार्जेस आहेत 4 व्हीलरला. आपण आता निघालोत वरती, तिकडे जायचं आपल्या त्या डोंगरावरती. आधी इथल्या मंदिरामध्ये दर्शन करू आणि मग वरती जायचं आपल्याला. हे डोंगराच्या पायथ्याची मंदिर आहे देवीचं. तिथं आपण दर्शन घेतलं आणि आता आपण इकडून पायरी मार्गाने वरती जाऊ डोंगरावरती. चला आता इथनं पायरी मार्ग सुरू होतो. देवीचं दर्शन घेऊ इथून. आणि हा असा पायरी मार्गाने आपल्याला डोंगर चढायचा आहे. चला आता आपण इकडनं आलोत आणि या इकडं आहे बघा पार्किंग. म्हणजे इथपर्यंत ॲक्च्युली 4 व्हीलरनी येत आहेत. इकडं वरती पार्किंग आहे. म्हणजे आपण ॲक्च्युली अर्धा रस्ता झाला, अजून अर्धा रस्ता जायचं आपल्याला चलत. ठीक आहे. आणि इथं बघा असे दुकानं परत चालू झाले. मला वाटतं अजून एक 15 मिनटं लागतील वरती जायला. यांना लागलं दम, बहिणीला आणि बायकोला. ते बसलेत दोघं तिथं, सवय नसल्यामुळे. आम किती आलं आहे ॲक्च्युली काय ना, इथं हवाच नाही. म्हणजे पाऊस थोडा पडून गेला पण गरमी व्हायला लागली त्याच्यामुळं. आणि चढायचं आपल्याला त्याच्यामुळे घाम येतो. नाही दम नाही लागत आहे. आणू मजा येईल का नाही आता? हां, एकविरा देवीला यायचं होतं ना तुम्हाला? चलो अजून चढायचं आपल्याला वरती. पहिलं मंदिर लागतं एकविरा 5 पायरी पादुका मंदिर. इथे एक दर्शन घेऊ. आणि या इथे छोटासा धबधबा आहे. आता जो काही पाऊस पडला आहे त्याच्यामुळं पाणी बघा इकडनं वाहतंय ना, वरतून येते. त्यामुळं असं छोटासा धबधबा तयार झाला. हे बघा इथं दगडांना असे मस्तपैकी खाचे मारलेले आहेत, ज्यामुळं पाय वगैरे तुमचा स्लिप होऊ नये म्हणून. आणि असे रेलिंग्स पण आहे, त्याला धरून तुम्ही चढू शकतात वरती. चला आता तिथं जायचं आपल्याला. ते वरती मंदिर आहे. हां आलं, जवळ आलं तर नाही जास्त लांब. ठीक आहे. ते बघा कसे दमलेत, दमून गेले रे, दमून गेले. नवस असेल त्यांचा. चलो साईडने. तर हार फुलाचे दुकानं जास्त प्रमाणात दिसायला लागले की समजून घ्या तुम्ही एकदम मंदिराच्या जवळ पोहोचलात. आणि या इथनं तिकीट घ्यावं लागतं. पुढे गुफेत लेण्यामध्ये जायचं असेल तर इंडियन सिटीजनला 25 रुपये आहे आणि फॉरेनर असेल तर 300 रुपये. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंतच असतं चालू. बघा फायनली आपण आलोत वरती. 4:30 वाजलेत आणि लेण्या बंद व्हायला अर्धा तासच आहे. आपल्याला दर्शन पण करायचं आहे. आपण लाईनमध्ये लागून दर्शन घेऊ. आणि बघू शकता घाम किती आला, गरमी एवढी आहे, चांगलाच घाम आला. या सगळ्या लेण्या वगैरे तिकडं आतमध्ये, इकडं आहे, तिकडं आहे मेन लेणी गुफा तिकडं आहे त्या साईडला. ठीक आहे. जे देवीचं मंदिर इकडे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे. चला आपण लाईनमध्ये लागलो आणि बघा एवढी गर्दी आहे. आता मला वाटतं अर्धा पाऊण तास 1 तास लागेल आपल्याला दर्शनाला. बघू आता किती लागतो. या गर्दीमध्ये आम्हाला 1 तास लागला देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि रांगेत उभा असताना तुम्हाला टी व्हीवरती देवीचं दर्शन सातत्याने घडत राहतं.
चला आपण मंदिराच्या बाहेर आलो आता, दर्शन झालं आपलं करून. कसं वाटलं तुला दर्शन करून? छान वाटलं. तुझी खूप इच्छा होती ना यायची, आणि डोंगर चढायला मजा आली का? तुझ्या मम्मीला विचार की तुझ्या कसं वाटलं तुला दर्शन करून? दमून गेलीस बिचारी? अरे मला तर मजाच येते, कधी पण फिरायचं म्हणलं की मला मजाच. मी दमलो का तरी तुमच्यापेक्षा पुढं होतो का नाही? मी बाहेर जाण्याचा मार्ग तिकडं पण आहे आणि इकडं पण आहे. ही बघा एवढी गर्दी आपण पार करून आलो होतो. हे बघा याकडे पण लेण्या वगैरे मंदिर आहे, पण आता इकडं बंद केलं रस्ता, काहीतरी काम वगैरे चालू असेल किंवा एंट्री बंद केली असेल. आणि या इकडनं बघा असा नजारा. पाऊस तर नाही आहे, पडून गेलेला आहे बघा. शेतांमध्ये असं दिसतंय तुम्हाला चिखल वगैरे, पाणी साचलं थोडं. पाऊस पडून गेला ॲक्च्युली. ते माऊलींचं नवस आहे काहीतरी बहुतेक, त्याच्यामुळे ते बघा खालपासून वरपर्यंत हे ना गुडघ्यावरती चालू झालं. आणि आता मला वाटतं बहुतेक लाईनला पण लागते ते, कारण इकडून ते लाईनच्या दिशेने चालले. पावणे 6 होत आलेत आणि हे जे लेण्या बघायचं जे आहे आतमध्ये ते बंद झालं. 5 वाजताच बंद होतं. 10 ते 5 त्याचा टायमिंग आहे. आणि पर पर्सन भारतीय असेल तर 25 रुपये तिकीट आहे आणि फॉरेनर्सला 300 रुपये. तर आता तिकडं जाण्यात तर काही अर्थ नाही, कारण तसं मी म्हटलं बंद झालं, ते एंट्री बंद आहे. नाही तर आपल्याला त्या लेण्या बघता आल्या असत्या. ऑलरेडी मी बघितल्यात बऱ्याच वेळा. आम्ही इकडं कॉलेजच्या टायमिंगमध्ये यायचो इकडं लोणावळ्याला भिजायला वगैरे, आणि इकडं पण यायचो. बंदच आहे. आता एक काम करतो, इथनंच दाखवतो बघा. इथनं कसं दिसतं एकदम. हे बघा आपला हे अशोक स्तंभ जे म्हणतात, 4 सिंह आहेत असले. इकडे बघा कोंबडा पकडता येतो. कोंबडा गेला वरती गेले परत. चला आता 6 वाजलेत, गड उतारूया म्हणजे खाली जाऊया. आता बघू पुढे काय अजून शॉपिंग विपिंग कुठं काय थोडंफार घ्यायचं दुकानात. घरचे गेले पुढं वाटतं. पुढे गेले ना मी? हां हे काय तर समोर दिसतंय ते दुकानाचे. ते हे बघा आणखीन एक कोणाचा तर नवस आहे. हे कापूर लावत चाललेत वरती मंदिरापर्यंत जाणार. चला आता आपण खाली आलोत आणि आता आपण इथे दुकानामध्ये जरा काय म्हणतात चिक्की पे कलाकंद वगैरे घेऊया. इथून आपण कलाकंद आणि या दुकानातून चिक्की आणि काही चॉकलेट्स वगैरे घेतले मुलांना. आता बघा मस्त नाश्ता आहेत. अशा तऱ्हेने आजचा आपला वीकेंड आपण एन्जॉय केला. आणि चला हा व्हिडिओ आता इथे स्टॉप करतो. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.